अंधार, धुकं आणि असणारा पाऊस आणि घनदाट झाडी याच्यामुळं शोध कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. त्याच्यामुळे आपण थर्मल ड्रोन, जे नाईट विजन त्याला कॅमेरे असतात आणि जी लाईव्ह जर काही असेल कोणी तर त्याचा शोध घेऊ शकतं. अशा पद्धतीचा फॉरेस्ट विभागाकडून तो ड्रोन मागून घेतला. बघितला आपण लाईव्ह जर असेल काही प्राणी असेल मनुष्य असेल जिवंत दिवसात ते सुद्धा आलेला आहे. रात्रीचा रेडियस 30 किलोमीटर पर्यंत असतो. पूर्ण थांबून पूर्ण सर्च करायचं. ज्या ठिकाणावरून तो घसरलेला दिसतोय साधारणपणे 600 फूटमध्ये काहीच नाही. एवढा पोकाडा आहे असं पूर्ण. तशाच कडाला कुठं खाली असतं ना कडकडा. खडकाची ड्रोनचा लाईट लावलं का? हां सर. सफेद म्हणतो तेच ना. हां दिसेल ब्लॅक अँड व्हाईट दिसते फोकस बरोबर खाली ब्लॅक पेंट तोच सर तोच आहे. हो ते सफेद काहीतरी नाही ना ब्लॅक वन व्हाईट असं दिसतो दिसतो डायरेक्ट. नाही तेच झालं असेल ना. एवढं खाली अजून खाली सफेद काहीतरी सांग ना. पाटील गुंड साहेब कुठं नाही हो सर. नाही या बाई आज सफेद दिसते काहीतरी पडलेली लाईट पूर्ण दिसते. घेऊ ना. नाही जे दिसलं की आता फोन लाव बाबर. लाईट नका लावू तिकडे. लाईट फोन लावतो.
ते पिशवी होती काहीतरी रेकॉर्डिंग नाही सर माणूस तर नाही वाटलं. बाहेर सफेद ते आपली पिशवी आहे का? आज रोजी नाणेघाट परिसरात नानाचा अंगठा या डोंगरावरती 4 मित्र फिरायला गेले होते. पैकी एक जो होता दत्ता विनायक लोंढे वय 23 वर्ष, हा मधूनच परत जातो म्हटला. त्याला थंडी वाजत होती आणि परत येत असताना तो खाली न आल्यामुळे बाकी मित्र खाली पोचल्यानंतर त्यांनी परत जाऊन 2-3 वेळा चौकशी केली, त्याला शोधला, परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर आपल्याला माहिती मिळाल्यानंतर फॉरेस्ट विभाग, पोलीस, आपदा, महसूल खाते या सर्वांनी संयुक्त मोहीम राबवून शोध आणि बचाव कार्य सुरू केले. त्याच्यामध्ये ड्रोनचा वापर असेल, स्थानिकांची मदत असेल, रेस्क्यू टीमचा वापर असेल, या सर्वांचा वापर करून शोध घेतला असता मिळून आला नाही. अंधार, धुकं आणि असणारा पाऊस आणि घनदाट झाडी याच्यामुळं शोध कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. त्याच्यामुळे आपण थर्मल ड्रोन, जे नाईट विजन त्याला कॅमेरे असतात आणि जी लाईव्ह जर काही असेल कोणी तर त्याचा शोध घेऊ शकतं, अशा पद्धतीचा फॉरेस्ट विभागाकडून तो ड्रोन मागून घेतला. फॉरेस्ट विभागाने आम्ही संयुक्त त्यांचं सर्च आत्तासुद्धा चालूच आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचं लाईव्ह त्या ठिकाणी व्यक्ती दिसून आलेला नाही. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. खाली असणाऱ्या मुरबाड परिसरात असणाऱ्या रेस्क्यू टीम खालच्या बाजूनी ज्यावेळी सकाळी उजेड होईल त्यावेळी ते त्यांचं काम सुरू करणार आहेत आणि वरच्या बाजूने आम्ही त्यांच्या संपर्कात राहून या पद्धतीने हे शोध आणि बचाव कार्य दोन्ही सुरू राहणार आहे.